नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आयुष्यातील सगळ्यात मोठी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असा जर प्रश्न विचारला तर प्रत्येकाचं उत्तर वेगळं असू शकेल. कुणी म्हणेल पैसा, कुणी म्हणेल पद, कुणी म्हणेल कीर्ती. पण माझ्या मते आयुष्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मानसिक स्वास्थ्य, मानसिक शांतता. जर आपल्याकडं मानसिक स्वास्थ्य असेल, सकारात्मक विचार असतील तर आपण आयुष्यातल्या कोणत्याही गोष्टीचा आनंद घेऊ शकतो. तुमच्याकडे कितीही पैसा असेल, कितीही उत्तम सुदृढ शरीर असेल तरीसुद्धा जर मनःशांती नसेल, मानसिक स्वास्थ्य नसेल तर शून्य. अनेक मोठमोठे विद्वान, अनेक तत्ववेत्ते यांनी सुद्धा आपल्या आयुष्याचा शेवट करून घेतला, आत्महत्या केली. त्यामुळे मानसिक स्वास्थ्य, मानसिक आरोग्य अत्यंत महत्त्वाचं आहे. कोरोनाची दुसरी लाट आता नियंत्रणात आली आहे, पण कोरोनाच्या काळामध्ये शारीरिक आरोग्याला जेवढं महत्त्व होतं तेवढंच महत्त्व मानसिक आरोग्याला आहे हे कळून चुकलेलं आहे. म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये अनेकांनी कोरोनाची इतकी भीती घेतलेली होती की त्या भीतीमुळे सुद्धा अनेकांना हा आजार जडला. म्हणजे असं म्हणतात की भीत्यामागे ब्रह्मराक्षस, आणि ते खरं आहे. जर तुम्ही मानसिकदृष्ट्या सकारात्मक असाल, भक्कम असाल तरच त्या औषधांचा शरीरावर उपयोग होतो, हे सुद्धा विज्ञानानं सांगितलेलं आहे. त्यामुळे मानसिक स्वास्थ्य, मानसिक आरोग्य हे अत्यंत महत्त्वाचं असतं. आपण सगळेच जण बऱ्याचदा शारीरिक आरोग्याचा विचार करतो, पण मानसिक आरोग्याचा कोणी विचारच करत नाही. किंबहुना मानसिक आजार असतात, त्याच्यावरती औषधोपचार घ्यावे लागतात, हे अनेकांना पटतच नाही. म्हणजे एखाद्याला मानसिक आजार आहे म्हणजे तो वेडा झाला, त्याला वेड्यांच्या इस्पितळात पाठवलं पाहिजे, अशी एक भ्रामक आणि चुकीची कल्पना आपल्या समाजात आहे. पण मला असं वाटतं की मानसिक आजारांविषयी आपल्याला प्रत्येकानं माहिती करून घेतली पाहिजे. 10 ऑक्टोबर हा जागतिक मानसिक आरोग्य दिन होता आणि या निमित्तानं मी असं ठरवलं की एकीकडं कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे, पण या निमित्तानं आपल्याला मानसिक स्वास्थ्याविषयी, मानसिक ऊर्जेविषयी समजून जर घेतलं आपण तर बरंच काही आपल्याला पुढच्या आयुष्यामध्ये साध्य करता येईल. कारण जर मानसिक आरोग्य चांगलं असेल तर सुरुवातीला म्हटलं त्यानुसार कोणत्याही गोष्टीचा मनमुराद आनंद घेता येईल, त्याचं समाधान मिळवता येईल आणि त्या दृष्टीनं मानसिक आरोग्याकडे बघणं महत्त्वाचं आहे. आज या विषयावरती बोलण्यासाठी मी पुन्हा एकदा कोल्हापुरातील प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर निखिल चौगुले यांना बोलवलं आहे. त्यांचं स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार. आता सुरुवातीलाच मी म्हटलं त्यानुसार यापूर्वी सुद्धा आपण मानसिक आरोग्यावरती बोललेलो आहोत. कोरोनाच्या काळातही मी आपल्याला बोलवलं होतं. पण आज मला स्पेसिफिक पुन्हा एकदा तुम्हाला यासाठी बोलवावंसं वाटलं की या कोरोनाच्या 2 लाटेंच्या दरम्यान अनेकांना मानसिक सुद्धा खूप त्रास झाला. म्हणजे कोरोनानं जेवढं ज्या पद्धतीनं शरीर पोखरलं तितकंच अनेकांना मानसिक दडपण सुद्धा दिलं आणि या मानसिक आजाराचे दुष्परिणाम अजूनही अनेकांना भेडसावत आहेत. सो एकूणच मला मानसिक आजार म्हणजे काय समजून घ्यायचे. मी सुरुवातीला विचारेन कोणकोणत्या पद्धतीचे मानसिक आजार असू शकतात आणि त्यांची लक्षणं काय, सर्वसामान्य माणसानं ओळखायचे कसे? बरोबर. सर्वसाधारण जे मानसिक आजार आपल्या समाजामध्ये किंवा लोकांच्यामध्ये जे आढळतात त्यामध्ये प्रामुख्यानं डिप्रेशन, ज्याला नैराश्य असं म्हणतो, भयगंड, अँझायटी डिसऑर्डर, बायपोलर डिसऑर्डर, स्किझोफ्रेनिया, विविध प्रकारचे व्यसन, निद्रानाश, OCD, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर, हे असे विविध प्रकारचे मानसिक आजार हे आपल्या मानसशास्त्रामध्ये आहेत. बरं. आणि जसं आता तुम्ही संदर्भ कोविड ह्या आजाराचा दिला की गेले 1.5 वर्ष कोविड पॅन्डेमिक ह्या सिच्युएशनमुळे जसं शारीरिक आजारावरती सगळ्याच लोकांनी भर दिला किंवा शारीरिक आजार किंवा व्याधी ह्या समोर आल्या, त्याचप्रमाणे प्रचंड प्रमाणात मानसिक आजार किंवा लोकांचे मानसिक स्वास्थ्य हे समोर दिसून यायला लागलं. म्हणजे कोरोना काळामध्ये अशी उदाहरणं आहेत की आपल्याला कोरोना होतोय किंवा कोरोना झालाय या भीतीनं सुद्धा काही जणांनी आत्महत्या केल्या. तर अनेकांना या भीतीपोटीच कोरोनाची जास्ती तीव्रता त्यांना अनुभवावी लागली. सो मानसिक स्वास्थ्य हे अत्यंत महत्त्वाचे आहेत, काही शंका नाही. तुम्ही आता सुरुवातीला म्हटला तो म्हणजे एक नैराश्य. बरोबर. तर नैराश्याचा हल्ली अलीकडे बऱ्याच जणांना झटके येत आहेत. काय नेमकं कारण आहे त्याचं? नैराश्याचा झटका असं म्हणता येणार नाही, पण नैराश्याचा एपिसोड म्हणजे लहर आपल्याला म्हणता येईल. की सर्वसाधारण सगळ्या जर आपले मानसिक आजार बघितले तर त्याच्यामध्ये
जास्तीत जास्त प्रमाण नैराश्य ह्या आजाराचं आहे. नैराश्याची लक्षणं काय असतात? एखाद्या व्यक्तीला उदास वाटणं, निराश वाटणं, कामातील उत्साह कमी होणं, जो पूर्वी उत्साह होता तो आता अजिबातच उत्साह वाटत नाही आहे. झोप कमी होणं किंवा झोप अतिशय जास्त लागणं, भूक कमी होणं किंवा भुकेचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढणं, कामातील एकाग्रता कमी होणं, अभ्यासातील एकाग्रता कमी होणं, नकारात्मक विचार येणं, स्वतःवरचा आत्मविश्वास कमी होणं, वाईट विचार येणं. त्याच्यामध्ये अशा पद्धतीचे काही विचार येतात की ज्याच्यातून त्या व्यक्तीला असं वाटायला लागतं की हा माझा त्रास किंवा आजार जो आहे हा गंभीर आहे किंवा या परिस्थितीतून मला कुणाची मदत मिळू शकणार नाही आणि मी याच्यातून मार्ग कसा काढू. त्याला फिलिंग ऑफ हेल्पलेसनेस, होपलेसनेस आणि वर्थलेसनेस असं म्हणतात. बर आणि मग टोकाची भूमिका काय की मला जर यातून मार्गच नसेल तर मग माझा जगण्याचा अर्थ काय, मग मी जगून काय करू. मग अशा स्वरूपात मग टोकाचे विचारही मनात यायला लागतात. डिप्रेशनचा बऱ्याचदा शेवट जो होतो तो आत्महत्येमध्ये होऊ शकतो. हां, जर त्या व्यक्तीने वेळोवेळी मदत घेतली नाही, तज्ज्ञांची मदत घेतली नाही तर मग अशा पद्धतीची सिच्युएशन त्या व्यक्तीसमोर येऊ शकते की ज्याच्यामध्ये तो स्वतःला बरं वाईट करायची किंवा आत्महत्येसारखा प्रयत्न करायची शक्यता असते. पण मग डिप्रेशन झालेल्या व्यक्तीच्या सभोवताली असलेल्या ज्या काही व्यक्ती असतात, त्याचे मित्र असतील, त्याचे कुटुंबीय असतील, नातलग असतील, यांनी अशा वेळी काय केलं पाहिजे? बेसिकली कसं असतं की ज्यावेळी एखाद्या व्यक्तीच्या वागण्या, करण्या, बोलण्यामध्ये किंवा वर्तणुकीमध्ये अचानक बदल ज्यावेळी दिसतो त्यावेळी जवळच्या व्यक्तींना हे नोटीस झालं पाहिजे किंवा लक्षात आलं पाहिजे की हा काहीतरी वेगळं वागायला लागला आहे, ॲबनॉर्मल वागायला येस. युजली डिप्रेशनचं लक्षण हे असं असतं की शांत बसा लागलेला आहे, जास्त बोलत नाही आहे, आमच्यात मिसळत नाही आहे, ओके. पूर्वी बोलका स्वभाव होता किंवा अतिशय हसत खेळत आनंदात राहायचा, पण आता 10 वेळा बोलवलं तर मग कुठंतरी एकदा येतो किंवा जेवायला त्याला उत्साह असायचा, एखादा पदार्थ खायला उत्साह असायचा, आता त्या सगळ्याच गोष्टीतला त्याचा उत्साह कमी झालेला आहे. आणि डिप्रेशन हे कसं आहे की एखाद्या वेळेला मला वाटतं की सर्वच जण किंवा प्रत्येकाला अशा पद्धतीचे विचार कधीतरी येऊन जातात की उदास वाटणं, निराश वाटणं, पण तो एखादा वेळ, एखादा दिवस असं असतं. पण आमच्या शास्त्रामध्ये आजार आम्ही केव्हा म्हणतो, जर मगाशी सांगितलेली जी लक्षणं आहेत ती 2 आठवड्यापेक्षा जास्त जर परसिस्टंट असतील, म्हणजे सलग 2 आठवडे जर त्या व्यक्तीला निराश वाटतं, उदास वाटतं, उत्साह वाटत नाही आहे, कामात लक्ष लागत नाही आहे, नकारात्मक विचार येत आहेत, तर मग त्या व्यक्तीला ताबडतोब तज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे. मग अशा व्यक्तींचे जे नातेवाईक आहेत, मित्र आहेत, त्यांना जर एखाद्या व्यक्तीमध्ये अशी लक्षणं आढळली तर मग त्यांनी समोरून त्या व्यक्तीला विचारणं गरजेचं आहे की तुझं त्याच्याशी संवाद वाढवणं अधिक महत्वाचं आहे. येस, त्याला बोलतं केलं पाहिजे, Yes. त्याला मोकळं केलं पाहिजे, त्याच्या मनातील भावना ज्या आहेत त्या जाणून घेतल्या पाहिजे, त्याला वाट मोकळी करून दिली पाहिजे. एक्झॅक्टली. त्याला धीर देणं, हा, सपोर्ट देणं. हा फार महत्वाचा आहे की जो कुटुंबीय, त्या व्यक्तीला- मित्रमंडळी यांनी, नातेवाईकांनी करणं आवश्यक आहे. येस येस येस. निद्रानाश हा मानसिक आजार आहे की शारीरिक आजार आहे? निद्रानाश हा मानसिक आजारामध्ये मोडतो. पण निद्रा ही शरीराशी निगडीत असते. येस. निद्रानाश हे कसं आहे की निद्रानाश 2 प्रकारामध्ये मोडतं. एक आहे ज्याला प्रायमरी निद्रानाश म्हणतो आणि दुसरं आहे ते सेकंडरी. प्रायमरी म्हणजे काय की मुळात त्याचे जे काही कारणं आहेत, मेनली त्याच्यामध्ये मानसिकतेचं येतं आणि त्याच्यासाठी असं इन्व्हेस्टिगेटरी काही म्हणजे तपासणी कुठली नाही आहे की ह्या कारणामुळं निद्रानाश व्हायला लागला आहे. सेकंडरी कॉज किंवा सेकंडरी इनसोमनिया आम्ही ज्याला म्हणतो किंवा निद्रानाश, त्याच्यामध्ये बरीचशी कारणं आहेत की ज्यामध्ये पहिलं कारण हे स्ट्रेस, ताणतणाव, टेन्शन किंवा काही व्यक्तींना इतर शारीरिक व्याधी असतात किंवा एक्स अँड पेन्स म्हणतो, एखाद्या व्यक्तीला फ्रॅक्चर झालेला आहे किंवा एखाद्या व्यक्तीला दमा आहे, डायबिटीज आहे, सिव्हिअर हायपरटेन्शन आहे, म्हणजे इतर शारीरिक व्याधींच्यामुळे निद्रानाश व्हायची शक्यता असते. किंवा काही एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स, म्हणजे एखादी व्यक्ती बस स्टँडच्या शेजारी राहते किंवा एअरपोर्टच्या शेजारी राहते, तर हे बाहेरचे जे सगळे नॉइजेस असतात, आवाज असतात, तर त्या कारणांच्यामुळे किंवा इंडस्ट्री आहे, तर अशा कारणांच्यामुळे सुद्धा निद्रानाश होत असते. पण सायकोलॉजिकल जो फॅक्टर आहे की ज्याच्यामध्ये मेनली डिप्रेशन, अँझायटी, व्यसन हे फॅक्टर सगळे परत येतात निद्रानाश ह्या कारणासाठी. नेमकं काय? निद्रानाश हे लक्षण असू शकतं किंवा हा आजारही असू शकतो. येस. अँझायटी म्हणजे नेमकं काय?
अँझायटी म्हणजे फार चांगला प्रश्न आहे. हा अतिशय वाईडली आढळून येणारा आजार आहे आणि बरं. गेल्या 1.5 वर्षामध्ये अँझायटीचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. म्हणजे अधिक उत्तेजक सर्वसाधारण होणं, नाही, एक्साइट होणं. याच्यामध्ये अँझायटी म्हणजे अनामिक भीती. अच्छा. अनामिक भीती. अनामिक भीती म्हणजे काय, की जसं मगाशी तुम्ही कोविडचं एक उदाहरण दिलं, की कोविडमध्ये जसं लोकांनी शारीरिक व्याधीचा धसका घेतला, तसाच मानसिक त्रासाचाही लोकांनी बराच, कारण मानसिक दृष्ट्या बरेच लोक खच्चीकरण, बऱ्याच लोकांचं हो, खच्चीकरण मानसिक झालं. खच्चीकरण झालं आणि मगाशी म्हटलं असं एकदा का मनानं माणूस खचला Yes. की मग काही उपयोग होत नाही पुढे मग. तर गेल्या 1.5 वर्षामध्ये जगभरामध्ये जे काही संशोधनं किंवा रिसर्च झाले, तर त्यामध्ये आढळून आलं की कोविड पॅन्डेमिकमध्ये सर्वसाधारण 15 ते 20% अँझायटी आणि डिप्रेशन या 2 आजारांचं प्रमाण वाढून आलेलं आहे. अरे बापरे. की ज्याच्यामध्ये अँझायटी म्हणजे काय, अनामिक भीती. अनामिक भीती म्हणजे काय, की प्रत्यक्षात तसं काही घडलेलं नाही आहे, झालेलं नाही आहे, पण मला कोविड झाला तर, हां. मला हार्ट अटॅक आला तर, मला पोटात दुखतंय, मग कॅन्सरच झालाय का, डोकं थोडंसं दुखतंय, डोक्यातून मुंग्या येतात, मग माझ्या डोक्यामध्ये गाठ झालेली आहे का. मग हा विचार सतत डोक्यात ठेवून अँटिसिपेशन करणं म्हणजे काय, की आधीच गृहीत धरणं की मला हे झालंय झालंय म्हणून. आणि झालंय म्हणून मग वेगवेगळ्या डॉक्टरांच्याकडे जाऊन तपासण्या करणं, वारंवार तपासण्या करणं. तुम्ही चांगला प्रश्न विचारला. तर रिसेंटली म्हणजे 1-2 महिन्यापूर्वी माझ्याकडे एक पेशंट ॲडमिट होते. त्यांना करोनाची भीती वाटत होती आणि ती भीती इतक्या प्रचंड प्रमाणात होती की गेले 6 महिने ते या भ्रमामध्ये होते की मला कोविड झालेलाच आहे. बापरे. त्यांनी किमान 8 ते 10 वेळा HRCT म्हणजे छातीचा CT स्कॅन किमान 8 ते 10 वेळा आणि माझ्या मते 50 ते 100 वेळा तरी त्यांनी RT-PCR टेस्ट, कारण अरे बापरे. युजली ते डिस्क्लोजच करत नव्हते की मी नेमकं किती वेळा करतोय, कुणाकडून करतोय, कारण पूर्वीचे रिपोर्ट ते दुसऱ्या डॉक्टरांना दाखवतच नव्हते. नाही, दुर्दैवानं कोरोनाच्या काळामध्ये इतक्या जणांच्या मनामध्ये आपल्याला कोरोना झालाय अशी अनामिक भीती वाढली होती. म्हणजे आपल्याकडे मराठीत अतिशय उत्तम म्हण आहे, मन चिंती ते वैरी न चिंती. करेक्ट. म्हणजे मनामध्ये इतके निगेटिव्ह विचार येऊ शकतात आणि जर त्या निगेटिव्ह विचारांवरती आपल्याला मात करता आली नाही तर ते निगेटिव्ह विचार हळूहळू आपल्या मनाचा पगडा घेतात, मग शरीराचा पगडा घेतात. आणि म्हणून असं म्हणतात की कोणत्याही आजाराचं मूळ हे जसं पोटातून असतं तसं ते मनातून सुद्धा असू शकतं. त्यामुळे तुम्ही हे अँझायटी म्हणताय, हे अँझायटी हा आजार कुणालाही होता कामा नये याची आपणच आपल्या मनालाच तशी एक शिकवण किंवा एक शिस्त लावली पाहिजे. अँझायटीची मी लक्षणं सांगतो, कारण हा कॉमनली दिसणारा आजार, मानसिक आजार आहे. युजली अँझायटी झाली हे ओळखायचं कसं. अँझायटी झाल्यानंतर त्या व्यक्तीला छातीत धडधडणं, अस्वस्थ वाटणं, हातापायाला घाम फुटणं, मन अतिशय चंचल होणं आणि काही वेळा पोटात गोळा आल्यासारखं वगैरे वाटणं, हातपाय गळल्यासारखं वाटणं, अंगात किंवा शरीरात काही ताकद राहिली नाही असं वाटणं, किंवा टू ॲन एक्सटेंट म्हणजे अँझायटी कधी कधी इतकी वाढते की आता मला बहुतेक अटॅक येईलच. अरे बापरे. आणि काही वेळा ह्या अँझायटीचं रूपांतर पॅनिक अटॅकमध्ये होतं. पॅनिक अटॅक म्हणजे काय, की सर्वसाधारण ही जी लक्षणं आहेत हे 1-2 मिनिट राहतात आणि त्या 1-2 मिनिटामध्ये त्या व्यक्तीला असं वाटायला लागतं की आता माझ्या म्हणजे माझ्या जीवाला काहीतरी धोका आहे आणि मला काहीतरी होईल. आणि इतका तो पॅनिक किंवा इंटेन्स अँझायटी येते की डॉक्टरांच्याकडं जाऊन सगळ्या तपासण्या केल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. अच्छा. तर ही जी आहे लक्षणं आहेत ही युजली अँझायटीमध्ये आम्ही बघतो. आणि अँझायटीमध्ये मग वेगवेगळ्या स्वरूपात येतात. काही वेळा छातीची लक्षणं असतात, काही वेळा पोटाची लक्षणं असतात, काही वेळा डोक्याशी रिलेटेड असतात, काही वेळा थकवा लकवा म्हणजे अशा पद्धतीचे लक्षणांना घेऊन आलेले असतात. पण ज्याला अशा पद्धतीची एक अनामिक भीती सतावतीये त्याची शारीरिक तपासणी पण करणं आवश्यक असतं का? म्हणजे जर त्याला वाटत असेल की मला काहीतरी पोटात प्रॉब्लेम आहे, मला हार्ट अटॅक येण्याची शक्यता आहे, भीती वाटतेय, तर तुम्ही त्या दृष्टीनं त्याचा किमान ECG काढणं किंवा त्याच्या पोटाची तपासणी करणं आणि मग त्याला त्यातून दिलासा देणं असं करता का? म्हणजे फिजिकली चेकअप पण होतं का? येस, बरोबर. ज्यावेळी कुठलेही पेशंट मानसोपचार तज्ज्ञांच्याकडे येतात आणि अशा पद्धतीची ज्यावेळी लक्षणं असतात त्यावेळी थरो फिजिकल एक्झामिनेशन सगळ्यात पहिला प्राथमिक असतं. ते हिस्ट्री म्हणजे पेशंटची सगळी माहिती घेतली जाते, पेशंटची फिजिकल तपासणी केली जाते आणि त्याचबरोबर त्यांच्या तक्रारी आणि फिजिकल एक्झामिनेशन आणि प्लस
हे रिपोर्ट म्हणजे ज्या तक्रारी आहेत त्यानुसार काही रक्ताच्या तपासण्या लागतात, कार्डिओग्राम लागतो, काही वेळा छातीचा एक्सरे लागतो, काही वेळा इतर काही स्पेसिफिक तपासण्या लागतात, मेंदूचा स्कॅन असेल, EEG वगैरे असेल, तर ह्या आम्ही चाचण्या करतो. जर समजा ह्या सगळ्या चाचण्यांचे रिपोर्ट संपूर्णपणे नॉर्मल आले तर मग याचा अर्थ असा होतो की त्या व्यक्तीला अँझायटी आहे. आणि युजली असं असतं की ह्या तपासण्या पेशंट हा वारंवार करून आलेला असतो. म्हणजे गेल्या 3 ते 6 महिन्यामध्ये पेशंटच्याकडे एक 3-4 फायली तरी असतात की ज्याच्यामध्ये सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत. मग तरीही पेशंट म्हणतो की सर रिपोर्ट नॉर्मल आहेत, मग मला त्रास कुठला आहे, आणि मग ते कोड सोडवण्यासाठी मग आमच्याकडे येतात. अच्छा, मग अशी आपण निद्रानाशाविषयी बोललो, पण मला सांगा, अनेकांना झोपल्यानंतर स्वप्न पडतात. त्या स्वप्नांचा झोपेशी काही संबंध असतो का? म्हणजे स्वप्न पडली याचा अर्थ गाढ झोप लागली असं होतो, की स्वप्न नाही पडली तर जी झोप असते, जी निद्रा असते, ती अधिक शांततामय आणि शरीराला मनाला तजेलदारपणा देणारी असते? स्वप्न हा एक नॉर्मल आणि नॅचरल फिनॉमिनन आहे की बर आणि हा झोपेचा पार्ट आहे. बर स्वप्न ही सगळ्यांनाच पडतात. नाही, पण काही वेळेला कसलाही संबंध नसलेली अशी वेगळीच स्वप्न पडतात माणसांना. Yes. म्हणजे आपण स्वप्न सत्यात आणणं हे बोलायला ठीक आहे, पण काही वेळा इतकी अतार्किक स्वप्न असतात की ज्याचा तुमच्या आयुष्याशी कसलाही काही संबंध असत नाही. काही वेळा उलटं पण होतं की स्वप्न आणि दैनंदिन जीवन यांच्यामध्ये सुद्धा एक लिंक असते, एक साम्य असतं. तर मुळात स्वप्न ही प्रक्रिया काय आहे? युजली झोप ही जी आहे ही 2 फेजेसमध्ये डिवाइड होते, ज्याला REM आणि NREM स्लीप. म्हणजे त्याच्या फार खोलात मी जात नाही कारण ते सगळ्या टेक्निकल तो एक गोष्टी वेगळा आहेत. एपिसोड Yes, असेल. हो. टेक्निकल गोष्टी आहेत. आणि त्यामध्ये कसं होतात की काही स्वप्न जे आहेत ती REM स्लीपमध्ये येतात आणि काही आहेत ते NREM स्लीपमध्ये. युजली स्वप्नांच्या मध्ये काही वेळा नाईट टेरर्स किंवा नाईटमेअर्स आपण म्हणतो. हो, नाईट टेरर्स म्हणजे काय की काही वेळा काही व्यक्ती ह्या झोपेमध्ये अचानक दबकून किंवा दचकून उठतात आणि किंवा काही जण ओरडून उठतात हो. आणि प्रचंड घाबरलेले असतात. भीतीदायक स्वप्न हो, पडलेलं भीतीदायक स्वप्न पडलेली असतात. आणि काही वेळा स्वप्न युजली सकाळी किंवा पहाटेच्या वेळी जी स्वप्न असतात ती थोडीशी मधुर, चांगली किंवा विथ पॉझिटिव्ह गुलाबी कंटेंट स्वप्न असलेली. असतात आणि पहाटेची स्वप्न हो, खरी खरी होतात होतात. असाही समज आहे. हां, पण तो पण समजच सर, आहे. मनी वसे ते स्वप्नी दिसे असं पुन्हा आपण म्हणतो. हो. सो मनातल्या भावभावनांचा, मनातल्या विचारांचा स्वप्नाशी काही संबंध असतो का? आणि पुन्हा तोच मुद्दा येतोय की काही वेळा अशी स्वप्न पडतात की ज्याचा कधी आपण विचारच केला नव्हता, स्वप्नातही विचार केला नव्हता, अशी स्वप्न पडतात. त्याचं काय? युजली कसं असतं, एखादी व्यक्ती ज्यावेळी झोपायला जाते, झोपी जात असताना जे काही थॉट कंटेंट असतो तर त्याच्याशी रिलेटेड काही वेळा स्वप्नही पडू शकतात. किंवा काही वेळा दिवसभरातला आपला जो काही काम असतो किंवा कामाचा स्ट्रेस असतो, एखादं काम झालेलं नाही आहे, एखादं काम झालेलं आहे, तर त्या कंटेंट किंवा त्या थॉटशी रिलेटेड काही वेळा स्वप्नही पडू शकतात. बट नॉट नेसेसरी की तसंच काहीतरी व्हायला पाहिजे किंवा पडायला पाहिजे. पण सर, एक कॉमन अनेकांच्या मनातलं स्वप्न मी सांगतो की जे मला विचारायला सांगितलं होतं की आपली परीक्षा आहे आणि आपण पेपरला उशिरा गेलोय किंवा आपण परीक्षेला बसलोय आणि पेपरमधलं आपल्याला काही येत नाहीये, असं अनेकांना स्वप्न पडतं. Yes. दुसरं, आपण रेल्वे स्टेशनवरती किंवा बस स्टँडवरती गेलेलो आहे आणि आपल्याला हवी ती गाडी आपल्या डोळ्यासमोर निघून गेली आहे, आपली गाडी चुकलेली आहे, असं पण स्वप्न पडतं. याचं काय कारण? म्हणजे हे एक सार्वत्रिक स्वप्न आहे बरं का हे. हां, मगाशी मी तुम्हाला जो अँझायटीचा पार्ट सांगितला, काही व्यक्तींच्या पर्सनॅलिटीज आम्ही ज्याला म्हणतो, व्यक्तिमत्व, ज्या अँशियस असतात, थोड्याशा अँशियस, अवॉइडंट किंवा थोडासा अगदी डिसिप्लिन्ड असतात. अच्छा. तर अशा व्यक्तींचं कसं असतं की युजली आता नेक्स्ट डे उद्या परीक्षा आहे आणि आज परीक्षेच्या आधी अभ्यास सगळा झालेला आहे, तयारी पूर्ण चांगली आहे, अभ्यासात तो विद्यार्थी अतिशय चांगलाही आहे, पण तरीसुद्धा एक 1% जे अँझायटी असते, अँझायटी की आलं नाही तर, वेळेवर मी पोचलो नाही तर, आणि तो थॉट घेऊन तो झोपत असतो. बरोबर. म्हणजे ज्यावेळी झोपायला जातो त्यावेळी तो थॉट किंवा तो विचार असतो आणि त्याचाच एक्सटेन्शन हे काही वेळा हे स्वप्नाच्या स्वरूपात येऊ शकतं. अच्छा, आणि असं असू शकेल की दिवसभरात तुम्ही काय वाचलात, कोणता चित्रपट पाहिलात, कोणती सिरियल बघितलीत, त्यामध्ये काय दाखवलं, त्याचाही परिणाम कदाचित स्वप्नावरती होत असेलच. स्वप्न ही अशी गोष्ट आहे ही लिमिटलेस, म्हणजे Limitless, त्याला खरं आहे. काही मर्यादा नाही, इन्फिनिटी किंवा त्याला होरायझनच नाही आहे. म्हणजे अशी गोष्ट आहे. त्याच्यामुळं ज्या काही म्हणजे त्या काल्पनिक दुनियेमध्ये काहीही घडू फक्त तो थॉट किंवा कंटेंट रिलेव्हंट असतो
आणि बाकी सगळं काल्पनिकच असतं. चला या विषयावर बोलेल तेवढं थोडंच आहे, मूळ विषयाकडे येतो. येस. कोविडच्या काळामध्ये तुमच्याकडं मानसिक आजार वाढले असे कोणते प्रकार आहेत किंवा कोणत्या प्रकारचे मानसिक आजार वाढलेले दिसले तुम्हाला? ओके. मगाशी मी जो रेफरन्स दिला की सर्वसाधारण डिप्रेशन आणि अँझायटी या आजारांच्या मध्ये सर्वसाधारण 15 ते 20% प्रमाण हे गेल्या 1.5 वर्षामध्ये म्हणजे कोविडच्या काळामध्ये वाढलेल्याचं दिसतंय. बरं. डिप्रेशनचं कारण, मूळ कारण म्हणजे सगळ्यात पहिला लॉकडाऊन. त्याचा परिणाम सर्व स्तरावरील लोकांच्यावर खरं आहे. झाला. त्याच्यानंतर जे झालं, लॉकडाऊनमुळं आयसोलेशन आलं. त्यानंतर बऱ्याच कोविड सिच्युएशनमध्ये मला वाटते की असं कुठलंही घर नसेल की ज्या घरातल्यांनी आपली जवळची व्यक्ती गमावली नसेल. खरं आहे. तर त्याला मी ग्रीफ म्हणतो, म्हणजे जवळच्या व्यक्तीचं निधन. तर तो एक धक्का, कारण अपेक्षितच नव्हतं आणि ही गोष्ट अचानक झाली. तिसरी गोष्ट म्हणजे आर्थिक नुकसान. बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेल्या, बऱ्याच लोकांची आर्थिक समीकरणं बिघडली, उत्पन्नाचं साधनच थांबलं, व्यवसाय बंद झाले होते. बरोबर. येस, दॅट इज वन ऑफ द फॅक्टर. म्हणजे हा एक मोठा फॅक्टर आहे. आणि चौथा म्हणजे सोशल लेवलला सामाजिक आपलं राहणीमानच बदललं. बरोबर. बरोबर. पूर्वी आपण जसं एकमेकांना भेटत होतो, काही कार्यक्रम होत होते, लग्न समारंभ, बारसे किंवा गेट टुगेदर वगैरे व्हायचे. इव्हन सार्वजनिक काही समारंभ व्हायचे, पुरस्कार वितरण सोहळे व्हायचे, एक प्रकारे सामाजिक चलनवलन व्हायचं. Yes. ते सगळंच थांबलं. पूर्णपणे थांबल्यामुळं सोशल आयसोलेशन हा एक मोठा फॅक्टर आम्ही कोविडच्या कालावधीमध्ये बघितला, की ज्यामुळे नैराश्य आणि अँझायटी डिसऑर्डर ही 2 प्रामुख्यानं आजार वाढण्याचं म्हणजे कारणंही आम्हाला दिसून आली कोविडमध्ये. त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे व्यसन. ह्या गेल्या 1.5 वर्षामध्ये कितीही रिस्ट्रिक्शन्स असले दुकानांना असतील किंवा इतर काही घटकांना, तरीसुद्धा दारू या व्यसनाचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलेलं दिसलं. आणि लहान मुलांच्यामध्ये बिहेवियरल ॲडिक्शन्स, म्हणजे बिहेवियरल ॲडिक्शन्स म्हणजे काय? वर्तणुकीतील बदल. येस, बदल नाही, ॲडिक्शन्स. अच्छा. वर्तणुकीचं ॲडिक्शन म्हणजे सवय, अतिसवय लागणे. एक्झॅक्टली. की त्याची उदाहरणं म्हणजे काय? मोबाईल ॲडिक्शन, ओके, इंटरनेट ॲडिक्शन, मोबाईल गेमिंग ॲडिक्शन, गॅम्बलिंग, ज्याला जुगार आपण म्हणतो, जे आता आजकाल ऑनलाईन वगैरे जे दिसतात. तर ह्या सगळ्या गोष्टींचं प्रमाण, सेवन. एक्झॅक्टली. तर ह्या सगळ्या गोष्टींचं प्रमाण ह्या कोविड पॅन्डेमिक कालावधीमध्ये भरपूर वाढलेलं दिसलं. आता मुलांच्यामध्ये तुम्ही म्हणाल कशामुळे किंवा काय? पण मुलांच्या मानसिकतेचा वेगळ्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करता किंवा मुलांचे मानसिक आजार वेगळे आहेत का काही? मानसिक आजार तेच आहेत. म्हणजे नावं जर म्हटली तर त्या नावांच्या मध्ये किंवा निदानामध्ये काही फरक नाही आहे. ओके. पण लक्षणांच्या मध्ये थोडा फरक आहे. म्हणजे जसं ॲडल्ट प्रौढ जे लोक येतात त्यांची लक्षणं वेगळी असतात त्या आजाराची. लहान मुलांच्या मध्ये थोडेसे व्हेरिएशन्स येतात. ओके. मुलांच्या मधील युजली कसे असतात प्रेझेंटेशन जे आहेत, तो चिडचिड वगैरे करणं, राग करणं, पालकांचं न ऐकणं, थोडेसे आक्रमकता मुलांच्या मध्ये अलीकडच्या काळामध्ये जास्त दिसते. किरकोळ गोष्टीला त्यांना राग सहन होत नाही, त्याच्यामुळे आक्रमक होऊन वस्तूंची तोडफोड करतात, आई वडिलांच्या वरती अंगावर धावून जाणं, मारणे वगैरे. तर अशा पद्धतीची लक्षणं. आणि सगळ्यात बेसिक किंवा प्राथमिक लक्षणं जी मुलांच्या मधली दिसतात ती म्हणजे अभ्यासात मागं पडणं. अच्छा. म्हणजे त्याच्यावरूनच लक्षात आलं पाहिजे, म्हणजे दॅट इज अ अलार्मिंग साईन, की मुलं जर अभ्यासात मागं पडायला लागली तर याचा अर्थ आहे की कुठंतरी काहीतरी गणित बिघडायला लागलं. मन चंचल आहे, मन एकाग्र होत नाहीये, अभ्यासावरती लक्ष लागत नाहीये. येस. हे त्याचं एक उत्तम लगेच दिसून येणारं हे लक्षण आहे. येस. पण मला सांगा, पालकांचा सुद्धा याच्यामध्ये खूप मोठा रोल असतो. म्हणजे आपल्या मुलांना नाही म्हणायचं नाही म्हणजे आपण खूप मोठं पालकत्व करतोय अशी एक नवीन धारणा होत चाललेली आहे. मी माझ्या मुलाला जे मागेल ते आणून देतो, त्यानं जी डिमांड केली आहे ती त्याला पुरवली की आपण अतिशय उत्तम आईवडील झालो, असा एक नवीन समज तयार व्हायला लागलाय. मुलांच्या आयुष्यामध्ये त्यांची मानसिक जडणघडण होण्यासाठी मुलांच्या समोर किंवा मुलांना नाही म्हणायला शिकवणं हे पण आवश्यक आहे का नाही? बरोबर. युजली आता आम्ही आमच्या पेशंटच्या माध्यमातून जे पालक आमच्याकडे येतात की आमचा मुलगा असा करतो किंवा अभ्यासात मागं पडायला लागलेला आहे, आमचं ऐकत नाही आहे, बऱ्याच वेळी पालकांना भरपूर आम्हाला समजावून सांगावं लागतं की, आणि पालकत्व काय आहे हे सांगावं लागतं की पालक म्हणून तुमची जबाबदारी काय,
युजली पालकांचं तुम्ही म्हटला तसंच आहे की आले की म्हणतात त्याला चांगल्या शाळेमध्ये घातलंय, त्याला मी हवं ते देतोय, हवं तर देतोय. वर्षातनं 4 वेळा कपडे, हो. महिन्यातनं 1 वेळा सिनेमाला, हॉटेलमध्ये जेवायला देतोय, पण म्हणजे पालकत्व नाही. नाही, म्हणजे इतकं सगळं करून तो आमचं का ऐकत नाही. तर मी एकाच वाक्यामध्ये त्यांना थोडंसं उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. मी म्हणतो की तुम्ही ज्यावेळी तुमच्या मुलाच्या वयाचे होता त्यावेळी तुम्ही तुमच्या आईवडिलांचं किती ऐकत होता, तुमच्या शाळेमध्ये तुमच्या डिमांड किती असायच्या, तुम्ही अभ्यास कसं करायचा, इतर मुलांच्या बरोबर तुमचे खेळ वगैरे कसे असायचे. तर हे थोडंसं तुम्ही आठवा आणि तुमचा मुलगा वेगळं काही करतोय का विचार करा. मग बऱ्याच वेळी त्यांना त्या प्रश्नाचं उत्तर मिळतं. युजली कसं आहे की आता हे जे जग झालेलं आहे 21वं शतक हे मटेरियलिस्टिक, जसं आता तुम्ही म्हटलं की काही गोष्टी पुरवल्या, काही सुविधा पुरवल्या म्हणजे माझी जबाबदारी झाली. तर तसं नाही. आता मुलांना म्हणजे पालकांना लक्षात आलं पाहिजे की मुलांना क्वालिटी टाईम हा दिला पाहिजे. क्वालिटी टाईम म्हणजे काय की मुलांच्या सोबत बसून एक अर्धा पाऊण तास, तासभर त्यांच्या वयाच्या एवढं होऊन खेळलं पाहिजे, बोललं पाहिजे, संवाद साधला पाहिजे. आणि ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ती बॉन्डिंग मुलांच्या मधली आणि पालकांच्या मधली ती अटॅचमेंट येणार नाही. मी 1 मिनिट थांबवतो तुम्हाला. येस. जर आपल्या आजोबांच्या किंवा पणजोबांच्या काळात आपण गेलो तर त्यावेळी एका दाम्पत्याला 8 ते 10 मुलं असायची. त्यावेळी पॅरेंटिंग हा शब्दसुद्धा कोणाला माहीत नव्हता. पालकत्व या विषयावरती कधीही कुठल्या कार्यशाळा होत नव्हत्या. मुलांचं संगोपन, बालमानसशास्त्र याविषयी चर्चा व्हायची नाही. छडी लागे छमछम यावरती विश्वास होता. मुलं 8-8, 10-10 जन्माला यायची, ती वाढायची, ती कामाला लागायची, धडधाकट असायची, एखाद दुसरा त्यातला कुठेतरी त्याला आजार व्हायचा, पण तरीसुद्धा ते घर भरलेलं असायचं, सुखी होतं. त्यावेळी असे कोणतेही मुद्दे नव्हते. आत्ता या सगळ्या नव्या जमान्यामध्ये हम दो हमारे दो म्हणता म्हणता आता हम दो हमारा एक इथंपर्यंत आलेला आहे. त्यामुळे संपूर्ण फोकस त्या एकाच मुलावरती, सगळ्या आशा अपेक्षा त्या एकाच मुलाकडनं, या सगळ्याचा अतिरेक होत चालला असं वाटत नाही का? त्यामुळं मानसशास्त्राचा सुद्धा अतिरेक होतोय असं वाटतंय का तुम्हाला कधी? मानसशास्त्राचा अतिरेक असं मान्य करणार नाही, पण मला असं वाटतं हल्ली की म्हणजे आजकाल विद्यार्थ्याला जर शाळेतल्या शिक्षकांनी हात जरी उगारला तरी पालक त्या विद्यार्थ्यांच्या त्या शिक्षकाबद्दल तक्रार करतात. ही म्हणजे मुलाला किती सेफ करायचं याचा पण थोडा विचार करण्याची गरज आहे. या प्रश्नाच्या उत्तराला ॲक्च्युली मल्टिपल अँगल्स आहेत. सगळ्यात पहिलं आपल्याला समजावून घेणं गरजेचं आहे की सध्याची जी कौटुंबिक सिच्युएशन आहे ती फार बदललेली आहे. जसा पूर्वीचा तुम्ही रेफरन्स दिला, पूर्वी कुटुंब हे एकत्र कुटुंब असायचं. त्याच्यामुळे एखाद्या व्यक्तीला 6 मुलं, 5 मुलं, 8 मुलं जरी असले तरी एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये काकू मावशी सगळे एकत्र असायचे. आजी आजोबा तर 100% असायचे. त्यामुळे आणि आजीनं धपाटा दिला, आजोबांनी कान पिरगला तरी सुनबाईंना वाईट वाटायचं नाही. आता चालत नाही तसं. तोच मेजर फरक आहे. पूर्वी पॅरेंटिंगमध्ये मुलांना आयडियल रोल जे आहेत ते वेगवेगळ्या स्वरूपात मिळायचे. आजी आजोबा, काका काकी, मामा किंवा हे असे वेगवेगळे जे घरातले इतर सदस्य असायचे. आत्ताच्या सध्याच्या न्यूक्लिअर फॅमिलीमुळं काय व्हायला लागलंय की मुलांना आई वडील याच्या व्यतिरिक्त तिसरा व्यक्तीच नाही आहे की ज्याच्याकडून ज्याला तो रोल मॉडेल ठरवेल. मग रोल मॉडेल ते कुठून शोधतात? मोबाईलमधून, इंटरनेटमधून, पिक्चरांच्या माध्यमातून. आणि मग त्यांना तोच कॅरेक्टर किंवा तोच रोल मॉडेल हा आयडियल वाटायला लागतो. पूर्वी तसं व्हायचं नाही. पूर्वी आजी आजोबा ठराविक गोष्टीसाठी ते रोल मॉडेल असायचे, काका काकी ठराविक गोष्टींसाठी, मामा वगैरे असतील किंवा इतर जे सदस्य असायचे. आणि शेअरिंग ज्या त्यावेळी होत होतं. कारण महत्वाचा मुद्दा हा एखाद्या व्यक्ती अवेलेबल नाही, म्हणजे आई अवेलेबल नाही तर काकी आहे, वडील अवेलेबल नाही तर आजोबा आहेत. त्यामुळे कोणी ना कोणीतरी अवेलेबल असायचं. शाळेतून घरी आले की घरामध्ये दरवाजामध्येच आजोबा बसलेले असायचे. काय झालं, तुझा दिवस कसा गेला, किंवा आज काय काय केलं. समजा त्या मुलाला घरामध्ये शाळेमध्ये कोणी मारलेलं असेल किंवा कोणी स्तुती केली असेल, इमिजिएटली तो शेअर करायचा, रिपोर्ट करायचा, व्यक्त व्हायचा, मोकळा व्हायचा, भावनांचा निचरा व्हायचा. आता भावनाच मुळात दाबून राहतात. त्यामुळे हा प्रॉब्लेम आहे. सेकंड थिंग काय झालेलं आहे की जसं मगाशचा जो मुद्दा आहे की न्यूक्लिअर फॅमिलीमुळं आणि दोघंही आई वडील बिझी कामात, त्यामुळे दोघांनाही वेळ नाही आहे. त्यामुळे त्यांचं म्हणणं काय आहे, आपण चांगल्या शाळेला घालू, चांगले क्लास लावू, चांगल्या सुविधा देऊ.
आणि पूर्ण फोकस आहे तो त्याच्यावर आहे, त्यामुळे संवाद कमी झालेला आहे. आणि हेच कारण आहे की ज्यावेळी मुलं ही वयात येतात त्यावेळी मग त्यांचे वर्तणुकीचे प्रॉब्लेम यायला लागतात, आक्रमकता येते किंवा व्यसनाच्या आहारी जाऊ शकतात. बरोबर. मग हे जे सगळे प्रश्न आहेत हे हल्ली तर या आपण कारणामुळे ड्रगची उदाहरणं बघायला लागलोय येस की अनेक मुलं ह्या रेव पार्ट्यांमध्ये जात असतात, ड्रग्ज घेत असतात. सर म्हणले त्यानुसार मद्यप्राशन करण्याचं प्रमाण वाढत चाललंय. याच्यामुळे एक प्रकारे ते स्वतःला कुठं ना कुठेतरी गुंतवण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यातनं त्या चुकीच्या मार्गाला लागतात. येस चुकीच्या मार्गाला युजली आम्ही अशा मुलांना म्हणजे किंवा असे मुलं ही ज्यावेळी पेशंट म्हणून येतात, ज्यावेळी आम्ही इंटरव्ह्यू घेतो त्यावेळी सगळ्यात पहिलं कारण किंवा पॉईंट जो मुद्दा ज्यावेळी मुलं सांगतात तो म्हणजे सर आईवडिलांना आमच्याकडे म्हणजे माझ्याकडे बघायला वेळच नाही, किंवा त्यांना माझी किंमतच नाहीये. हां त्यामुळे मला जे योग्य वाटलं, मला ज्या मित्रांनी काही सजेस्ट केलं सुचवलं तेच मला म्हणजे बरं वाटलं आणि त्यामुळे मग मी हे सेवन करायला लागलो, मी हे गेम खेळायला लागलो, मी गॅम्बलिंग करायला लागलो किंवा अशा चुकीच्या मार्गाला मी लागत गेलो आणि त्या प्रवाहात मी कधी वाहत गेलो मला कळालंच नाही किंवा मी त्याचा व्यसनाधीनही कधी झालो हेही कळालं नाही. पण मानसशास्त्रामध्ये अशा मुलांना व्यसनांपासून परावृत्त करण्याची आणि पुन्हा नॉर्मल आयुष्य जगण्याची काही म्हणजे तेवढी ताकद आहे का? 100%. आत्ता मानसशास्त्राचा व्याप जो आहे तो इतका प्रचंड आहे की ज्याच्यामध्ये मानसिक आरोग्य असेल, ज्याच्यामध्ये स्पेशालिटी ब्रँचेस आलेले आहेत. ॲडल्ट सायकॅट्री म्हणजे जी प्रौढांची मानसोपचार असतात, चाइल्ड सायकॅट्री लहान मुलांचे मानसिक आजार म्हणजे डॉक्टर आहे ते फक्त लहान मुलांच्या मानसिक आजारावरती काम करतात. डी ॲडिक्शन सायकॅट्री म्हणजे व्यसनावरचे मानसोपचार तज्ज्ञ. जेरियाट्रिक सायकॅट्री म्हणजे वयोवृद्ध असतील त्यांची सायकॅट्री म्हणजे मानसशास्त्र. असे हे स्पेशालिटी ब्रँचेस आलेले आहेत आणि प्रत्येक ब्रँचेसच्या याच्यामध्ये संशोधन इतकं प्रचंड झालेलं आहे की ह्या सगळ्या तक्रारींसाठी औषधी उपचार आहेत, प्लस समुपदेशन, काउन्सिलिंग, बिहेवियर थेरपी अशाही पद्धतीचे हे उपचार आहेत. फक्त प्रश्न कुठला येतो की बऱ्याचशा मानसिक आजाराबद्दल समाजामध्ये प्रचंड प्रमाणात अजूनही गैरसमजुती आहे आणि त्या गैरसमजुतीमुळे काय होतं की ह्या पेशंट्सना डॉक्टरांच्यापर्यंत पोचण्याला बराच वेळ लागतो आणि बाय दॅट टाईम ते आमच्यापर्यंत येतात त्यावेळी त्याची तीव्रता बरीच जास्त असते आणि ते जर वेळोवेळी आपल्यापर्यंत पोचले, वेळोवेळी उपचार झाले तर बरेचसे हे त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत हे सोडवायला मदत मिळेल. दुसरी गोष्ट आहे की लवकरात लवकर त्यातून बाहेर पडून ते समाजामध्ये नॉर्मल पुन्हा राहू शकतात. येस. पण तुम्ही आता म्हटलात त्यानुसार प्रौढांचे मानसिक आजार काही वेगळे आहेत, लहान मुलांचे वेगळे आणि प्रौढांचे वेगळे. त्यात प्रौढांमध्ये प्रामुख्यानं कोणते मानसिक आजार दिसतात? मला त्याला एक अल्झायमर माहिती आहे, अजून असे कुठले आहेत? अल्झायमर हा युजली वयोवृद्ध लोकांच्या मध्ये अल्झायमर डिसीज किंवा ज्याला स्मृतिभ्रंश किंवा डिमेन्शिया असं म्हणतो. बेसिकली अल्झायमर हा 65 वर्षावरील लोकांच्या मध्ये आढळतो की अल्झायमरचं मुख्य लक्षण आहे की विस्मृती, स्मरणशक्ती मंदावणे, कमी होणं. तर ही प्राथमिक लक्षण हे अल्झायमरचं आहे. पण युजली प्रौढांच्या मध्ये जे मानसिक आजार आढळतात त्याच्यामध्ये प्रामुख्यानं डिप्रेशन, अँझायटी डिसऑर्डर, बायपोलर डिसऑर्डर, स्किझोफ्रेनिया आणि OCD ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर आणि त्यासोबत वेगवेगळ्या प्रकारचे व्यसन. तर ही प्रामुख्यानं जे आजार आहेत हे प्रौढांच्यामध्ये आढळतात. आता हे आजार मुलांच्यामध्ये आढळतात, फक्त मुलांच्यामध्ये वेगळे आजार आणखी कुठले आहेत की ज्याच्यामध्ये हायपर ॲक्टिव्ह ADHD असं ज्याला म्हणतो. काही मुलं ही प्रचंड चंचल असतात, एके ठिकाणी बसत नाहीत, त्याला अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर असं आम्ही म्हणतो, ADHD. काही मुलं अभ्यासामध्ये लिखाणात मागं पडतात, काही मुलांना कॅल्क्युलेशन्स व्यवस्थित येत नाहीत, काही मुलांना रीडिंग प्रॉब्लेम असतात, वाचन व्यवस्थित येत नाही, त्याला डिसलेक्सिया असं म्हणतो. तारे जमीन पर पिक्चर होता तो ह्या डिसलेक्सिया आजारावरती पूर्णपणे संबंधित होता. तर युजली मुलांच्या मध्ये हे ADHD असेल, डिसलेक्सिया असेल किंवा इंटेलिजन्स, काही मुलं ही मतिमंद किंवा अभ्यासामध्ये कमी बुद्धिमत्तेने थोडी कमी असतात. तर अशाही जे मुलं आहेत
तर हे सगळं चाइल्ड सायकॅट्री किंवा लहान मुलांच्या आजारामध्ये ह्या सगळ्या गोष्टी मोडतात. तुम्ही आता बोलताना स्क्रिझोफेनिया शब्द वापरला, तो काय आजार आहे? स्किझोफ्रेनिया म्हणजे युजली स्किझोफ्रेनियाचं प्रामुख्यानं लक्षण आहे भ्रम आणि भास. प्रचंड प्रमाणात संशयवृत्ती आणि भास होणं, म्हणजे अवतीभोवती कोणी नाही आहे पण कानामध्ये आवाज येतात किंवा कोणीतरी दिसतं. संशयवृत्ती म्हणजे कसं आहे की त्या व्यक्तीला असं वाटत असतं की अवतीभोवतीची लोक माझ्या बाबतीत काहीतरी टपले आहेत. बोलतायत हो, किंवा मला मारण्याचा प्रयत्न करतायत किंवा माझ्या विरोधात आहेत, ते सगळे मिळून माझ्या अगेन्स्ट काहीतरी कॉन्स्पिरसी करतायत. तर डेल्युडेड म्हणतो म्हणजे तो व्यक्ती 24 तास त्या भ्रमातच असतो आणि त्याचसोबत काही वेळा ऑडिटरी हॅल्युसिनेशन्स म्हणजे भास, बस. की अवतीभोवती कोणीही नसताना कानामध्ये आवाज वगैरे त्याला येत असतात आणि त्या आवाजाला रिस्पॉन्स म्हणून तो एकटं बसून पुटपुटतो, बोलतो, हसतो, काही वेळा रडतो. म्हणजे हे आपल्याला बाहेरून ही लक्षणं म्हणजे दिसतात त्या व्यक्तींच्यामध्ये. तर स्किझोफ्रेनिया हा आजारामध्ये युजली हे 2 लक्षणं आहेत ही प्रामुख्यानं आपल्याला आढळतात, ज्याच्यामध्ये भ्रम आणि भास. अच्छा, बराच वेळ आपण बोलतोय. मला आता मूळ विषयाकडे आणखी काय तुमचं लक्ष वेधायचं आहे की मानसिक उपचार जेव्हा तुम्ही करता, मानसिक आजारांवरती उपचार करता, त्यावेळी तुम्ही असं काही लिक्विड किंवा गोळ्या, टॅबलेट्स असं काही देता की केवळ समुपदेशातून किंवा त्याच्याशी चर्चा करून त्याच्या मनाचा ठाव घेऊन त्याला बरं केलं जातं, की अशा पद्धतीची शरीरात घेण्याची औषधं पण असतात? येस. ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी ज्या थोड्याशा गैरसमजुती मानसिक आजाराच्या उपचाराबद्दल आहेत, त्या बाबतीत मी 1-2 वाक्य बोलतो. सर्वप्रथम समाजामध्ये असं असतं की मानसोपचार तज्ज्ञांच्याकडे गेलं तर झोपेच्या गोळ्या देतात हो. किंवा ह्या गोळ्या आयुष्यभर खायला लागतात किंवा एकदा गोळी लागली की मग काही ती थांबत नाही किंवा ह्या गोळ्यांच्या सेवनामुळं किडनीवर काहीतरी अफेक्ट होईल किंवा परिणाम होईल. तर अशा पद्धतीच्या प्रचंड प्रमाणात गैरसमजुती ह्या मानसिक आजाराच्या उपचारांच्या किंवा गोळ्यांच्या बाबतीत आहेत. तर तसं काही नाही आहे. आयडियली ज्यावेळी एखादा रुग्ण मानसोपचार तज्ज्ञांच्याकडे येतो त्यावेळी मगाशी मी म्हटलं तसं की थरो असेसमेंट, काही तपासण्या आणि हे सगळं केल्यानंतर आम्ही एका निदानावरती येतो, विशिष्ट निदानावरती. ओके. मग ते निदान केल्यानंतर त्यासाठी ज्या काही लागणाऱ्या मेडिसिन्स आहेत, मग त्या युजली कसं आहे की त्या आजाराची तीव्रता किती आहे. जर समजा सौम्य आजार असेल, अतिशय सौम्य, तर काही वेळा समुपदेशन करूनही तो पेशंट बरा होऊ शकतो. ओके. आणि समुपदेशनाबरोबर काही वेळा मग गोळ्या, किरकोळ गोळ्या वगैरे ह्या द्याव्या लागतात. पण तो जर आजार मध्यम आणि तीव्र असेल जर असेल तर मग तिथे औषधांचा वापर हा करावाच लागतो. अच्छा. मग त्याच्यामध्ये औषधं ही कुठली की युजली समजा डिप्रेशन असेल, अँझायटी असेल, तर त्याच्यामध्ये आम्ही अँटी डिप्रेसंट मेनली वापरतो. अँटी डिप्रेसंट की ज्याच्यामुळे त्या व्यक्तीचा मूड लिफ्ट होईल, त्याचे नकारात्मक विचार कमी होतील, त्याचा आत्मविश्वास वाढेल, सकारात्मक दृष्टिकोन त्याचा कसा तयार होईल. तर हे चेंजेस करण्यासाठी ह्या गोळ्यांचा प्राथमिकतेने उपयोग होतो. मगाशी तुम्ही जसं स्किझोफ्रेनिया सांगितलं, तर स्किझोफ्रेनिया ज्यावेळी हा आजार असतो तर त्याच्यासाठी अँटीसायकॉटिक हे ग्रुप ऑफ ड्रग्ज आहेत की ज्याच्यामध्ये मेनली हे भ्रम आणि भास कमी करण्यासाठी औषध गोळ्या आहेत. युजली ज्यावेळी आम्ही अशा पद्धतीचे उपचार करतो तर याच्यामध्ये कसं असतं, काही वेळा पेशंटची तीव्रता अतिशय जास्त असते. आता एखाद्या व्यक्ती ज्याला डिप्रेशन आहे आणि त्याचं डिप्रेशन सिव्हिअर आहे की ज्याला आत्महत्येचे भरपूर विचार येत आहेत किंवा त्यांनी प्रयत्न केलेले आहेत, तर तिथे विद्युत उपचार किंवा इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी, ज्याला शॉक ट्रीटमेंट म्हणतो. येस, शॉक ट्रीटमेंट. शॉक हा शब्द युजली आम्ही वापरत नाही कारण त्याच्याशी रिलेटेड थोडा स्टिग्मा आहे. तो हिंदी पिक्चर मध्ये बघितल्यामुळे मी वापरला. येस, तो शॉक ट्रीटमेंट दिली असं जे दाखवतात, बरोबर. पण तसं आता प्रत्यक्षात काय नाहीये. प्रत्यक्षात तसं नाही आहे. 1-2च वाक्यात मी शॉक ट्रीटमेंट बद्दलही सांगतो. युजली आम्ही जो विद्युत उपचार करतो तो पूर्णपणे भूल देऊन करतो. म्हणजे एखाद्या ऑपरेशनला कशी भूल दिली जाते तशी पेशंटला संपूर्णपणे भूल दिली जाते. आणि भूल दिल्यानंतर सर्वसाधारण 60 ते 90 वोल्टचा इलेक्ट्रिक स्टिम्युलस, विद्युत करंट जो आहे तो पेशंटला रफली 1 ते 1.5 सेकंद, म्हणजे एखादा सेकंद हा मशीनच्या द्वारे दिला जातो. त्या मशीनवरती सेटिंग असतात की तो त्याच्यापेक्षा जास्त तो डिलिव्हर होत नाही. तो कशासाठी दिला जातो की त्या विद्युत उपचारानं स्पेसिफिक ब्रेनच्या ज्या पेशी आहेत मेंदूच्या त्या स्टिम्युलेट होतात आणि उत्तेजित होतात, त्या कार्यान्वित अधिक पद्धतीने होतात. म्हणजे पेशंटला जे काही
मानसिक आजार आहेत आणि जी काही लक्षणं आहेत त्या पटकन कंट्रोलमध्ये येण्यासाठी ह्या विद्युत उपचार ह्या उपचार पद्धतीचा वापर केला जातो. आणि त्या बाबतीतल्या गैरसमजुती अजिबात काही ठेवण्याचं काही कारण नाही. म्हणजे टी व्हीवरती वगैरे जे दाखवतात ते थोडंसं म्हणजे Exaggerated असतं. एक्झॅजरेटेड, म्हणजे त्या पद्धती फक्त टी व्हीवरतीच आहेत, प्रत्यक्षात तशा नाहीच आहेत. ओके. शेवटचा मुद्दा, मन नेमकं कुठं आहे आणि काय आहे? अवयव तर नक्कीच नाही आहे. संवेदना आहे, मेंदूतील एखादी जागा आहे, काय आहे? मन नेमकं असतं कुठं? ह्याचं उत्तर जे आहे तसं म्हटलं तर फार कठीण आहे. विज्ञानालाही अजून समजलेलं नाहीये. नाही, समजलेलं आहे, नाही, पण म्हणजे कसं आहे मन की हृदयात असतं की मेंदूत असतं? नाही, मन हे भावना म्हणजे नेमकं काय? त्या मन कशा हे- तयार होतात? मन हे मेंदूमध्येच आहे. मन हे ब्रेन ज्याला आपण म्हणतो, मेंदूमधील काही स्ट्रक्चर्स आहेत. त्या स्ट्रक्चर मध्ये काही बायोकेमिकल्स आहेत, म्हणजे नोरएपिनेफ्रिन, सेरोटोनिन, डोपामिन, हे मेनली 3 जे न्यूरोट्रान्समीटर्स आहेत किंवा हे जे 3 केमिकल्स आहेत, हे आपलं मन तयार करतात, रेग्युलेट करतात, त्याचे चढ उतार जे आहेत त्याचा बॅलन्स करतात. तर मेंदूमधील विशिष्ट भागामध्ये ह्या 3 द्रवांचा फार महत्त्वाचा रोल आहे. क्या बात आहे. डिप्रेशन असेल, अँझायटी असेल, स्किझोफ्रेनिया असेल, बायपोलर डिसऑर्डर असतील, म्हणजे जे आता मी विविध मानसिक आजार सांगितले, त्या आजारांचे जे काही चढ उतार आहेत, आजार होणं न होणं, हे सगळं ह्या 3 न्यूरोट्रान्समीटरवरती अवलंबून आहे. म्हणजे मध्यंतरी एक पिक्चर आलेला होता संजय दत्त याचा, गांधीजीवरती रिलेटेड होता, हो हो, ओके. की त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की हा केमिकल लोचा, लोचा. बरोबर. एक मानसोपचार तज्ज्ञांनीच त्याच्यामध्ये बोललेलं आहे की ते जे भास वगैरे होतात किंवा उत्तर तो जे देतोय ते इतर कुठल्या कारणामुळे नाही आहे, तर तो केमिकल लोचा झालेला आहे त्याच्यामुळे आहे. तर हा केमिकल लोचा काय आहे, तो हाच आहे की आपल्या, आणि जसं तुम्ही म्हटला, ज्या आपले विचार आहेत, आचार आहेत, स्मरणशक्ती आहे, ह्या सगळ्याचं रेग्युलेशन जे आहे हे मेनली हे 3 ते 5 न्यूरोट्रान्समीटर किंवा केमिकल्स आहेत त्याच्या माध्यमातून होतं. आजच्या एपिसोडमधला शेवटचा पण अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, कोरोना होऊन गेलेल्यांसाठी आणि कोरोना आजपर्यंत झालेला नाही, कोरोनापासून दूर राहिलेल्यांसाठी तुम्ही काय सांगाल? मानसिक स्वास्थ्य राखायचं असेल तर काय केलं पाहिजे? ज्यांना ऑलरेडी कोरोना होऊन गेलेला आहे, आता कोरोना मुक्त ते झालेले आहेत, अशांसाठी काही वेगळी लाईफस्टाईल आहे का? त्यांनी काही वेगळ्या पद्धतीनं आपल्या मनाला, मेंदूला घडवलं पाहिजे का, ठेवलं पाहिजे का? आणि कोरोना इथून पुढे सुद्धा होऊ नये, ज्यांना आजपर्यंत सुदैवानं कोरोनाची बाधा झालेली नाही आहे, त्यांच्यासाठी काही वेगळी तुम्ही सूचना कराल का? बेसिकली लोकांना हे समजलं पाहिजे की जी काही सिच्युएशन किंवा परिस्थिती आहे ती स्वीकारणं फार गरजेचं आहे, फार गरजेचं आहे. गेल्या वास्तवाला सामोरं जाणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. गेल्या 1.5 वर्षामध्ये आम्ही कितीतरी लोक असे बघितले की करोना नाहीच आहे. काही लोक असे म्हटले असं की उलटही आहे, खरं आहे. हो, कुठला कोरोना आणि कुठलं काय असं म्हणणारे पण आहे. काही जण असे आहेत की करोना इतका आहे की मी माझ्या खोलीच्या बाहेर पडलेलो नाही मी 3-3 महिने. तर एक्स्ट्रीम कुठलेही पाऊल किंवा विचार करू नयेत आणि त्याची भीती बाळगू नये. आणि जर समजा तुम्हाला तुमच्या दैनंदिन दिनक्रमामध्ये कुठल्याही लेवलला जर मर्यादा येत असेल, लिमिटेशन्स येत असेल, अनामिक भीती वाटत असेल, उत्साह कमी झाला असं वाटत असेल, चिडचिडपणा, राग यायला लागला आहे, झोपेमध्ये बिघाड झाला असं वाटत असेल आणि सतत ह्या करोना किंवा कोविड रिलेटेड विचार जर सतत मनामध्ये येत असतील, तर ताबडतोब तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या. सल्ला घेण्याला काहीच हरकत नाही आहे. म्हणजे याच्यापूर्वी आम्ही थोडं म्हणायचो की लागलं तर दाखवायला ये. आता तसं नाही आहे. दाखवायला या, पटकन शंका दूर करा. बरोबर. एखाद्या वेळेस तुम्हाला सल्ला नाही पटला तर तुम्ही ऐकू नका, पण मनामध्ये शंका ठेवून 2 महिने, 5 महिने, 6 महिने, वर्षभर काढू नका. कारण त्याचा जो परिणाम जो मनावरती आणि शरीरावरती होतो तो प्रचंड होतो. आणि काही वेळा हे जे परिणाम आहेत ते भरून न काढण्यासारखे आहेत. त्यामुळे कोविडची जी काही अनामिक भीती आहे ती न बाळगता गव्हर्नमेंटने किंवा प्रशासनाने जे काही नियम सांगितलेले आहेत ते पाळणं आवश्यक आहे. हलगर्जीपणा किंवा निष्काळजीपणा हा करू नये. आणि जिथं कुठं तुम्हाला शारीरिक असेल, मानसिक आजाराविषयी तुम्हाला कुठलीही काही शंका येते तर तज्ज्ञ डॉक्टरांच्याकडून पटकन सल्ला घेऊन त्या शंकेचं निरसन करणं. मानसिक बळ किती महत्त्वाचं असतं याविषयी आपण बऱ्याचदा वाचतो, ऐकतो. म्हणजे असं म्हणतात की मन चंगा तो सब कुछ जीता. तर मला असं वाटतं की मानसिक ताकद ही ज्याला सांभाळायची आहे
त्यानं मानसिक आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण सुरुवातीला म्हटलं त्यानुसार मानसिक स्वास्थ्य ज्याला आहे तो या जगातला सर्वात सुखी माणूस. बाकी सगळ्या गोष्टी असतील पण मनःशांती नसेल, मानसिक स्वास्थ्य नसेल तर काही उपयोग होत नाही. कोरोना काळामध्ये किंवा कोरोना नंतरच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला मानसिक बळ आणि मानसिक ताकद टिकवून ठेवायची आहे. आणि जर मानसिक आरोग्य चांगलं ठेवलं तरच आपल्याला सगळ्या गोष्टींचा मनमुराद आनंद घेता येतो. आणि मनाचे आजार काय आहेत हे समजून घेतलं पाहिजे. बऱ्याचदा आपण शारीरिक आजारांबद्दल, शारीरिक व्याधींबद्दल बोलत असतो, त्याची माहिती घेतो, औषधं घेतो, पण मनाचे सुद्धा काही विकार असतात, मनाच्या सुद्धा काही गरजा असतात, मानसिक आजार असतात, त्याच्यावरती उपचार होतात आणि हे उपचार घेऊन माणूस पूर्णपणे बरा होऊ शकतो. मानसोपचार तज्ज्ञाकडे गेलं म्हणजे त्याला वेड लागलं असं नाही आहे. तर ती सुद्धा जशी शरीराची गरज आहे तशी मनाची गरज आहे. कुणालाच कोणत्याच डॉक्टरांकडे जायची कधीच वेळ येऊ नये. पण जर तशी वेळ आली तर काय करावं? गांगरून जाऊ नये, भीतीनं आणखीन मानसिक स्वास्थ्य हरवू नये, यासाठी आजचा हा आम्ही एपिसोड केला होता. आजच्या या एपिसोडमध्ये प्रख्यात मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर निखिल चौगुले सर सहभागी झाले आणि त्यांनी विस्तृत माहिती दिली. याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. नमस्कार.